पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक झाड दिसलं, ते झाड बघितल्यावर ना देव आहे, देवाला माहिती। शंतनू, मी सांगितलेलं सगळं सामान आणलंस ना? शंतनू, तूच शंतनू, तुझ्याशीच बोलतीये, आणलंस ना? आणलंय बहुतेक। आणि माझं सामान? हो, तुझं सुद्धा। हे असं वजन वाहण्यासाठीच गाढव पाळलंय ना तुम्ही? हा, बस बस बघू तो आधी, बस। हे घ्या तुमचं सामान। अंकू, तुझ्या अगरबत्त्या, या तुझ्या वाती, आणि हे माक्याचं तेल। हे घे आई, तुझे A4 साईजचे पेपर घे ग पटकन। आणि हे मार्कर्स। आणि 1 मिनिट थांब, हे बघा पेनड्राईव्ह पण आणलंय मी, ठेव। हे घ्या बाबा, तुमच्याकरता हा ब्रश। काय मी सांगितलं नव्हतं ब्रश आणायला? हा ठीक आहे, मी माझ्याकरता आणला असेल, ठीक आहे। पिलू पिलू, काय झालंय तुला? अरे हे माक्याचं तेल, अगरबत्ती, वाती हे सगळं माझ्यासाठी मागवलं होतं। हो, आणि ते पेपर आणि पेनड्राईव्ह ते सगळं माझं आहे। अरे यार, का परत परत अशा चुका करतोय मी? काहीच लक्षात राहत नाही माझ्या। शिट। पिलू, खरंच काय झालंय तुला? खूप काम पडतं का ऑफिसमध्ये? खूप स्ट्रेस आहे का तुला त्याचा? हो गाई, तो माझा बॉस दिवसभर मला अशा ऑर्डर देत असतो। मिस्टर शंतनू, आपल्या नवीन टूरच्या 10 बुकिंग या वीक मध्ये झाल्याच पाहिजे। आणि त्या सिंगापूरच्या मीटिंगचं काय झालं? अहो, तुम्ही नवीन टूर कंपनी बरोबर मीटिंग केलीत की नाही? सतत सतत ऑर्डर। आणि माझ्या बाबुष्काचा मसाजचा काय? तिचं तर ते वेगळंच। बाबुष्का? त्याची बायको ग। तू तिला मसाज देतोस? अगं, अपॉइंटमेंट घ्यायची असते ना, ती मी घेत असतो। आई ग, तुला काय काय आणि किती किती कामं करावी लागतात ते। नाही नाही, याला ना आपण कुठेतरी पाठवायला हवं, त्याशिवाय त्याचा स्ट्रेस कमी होणार नाही। नाही, आणि नाहीतर ना हा टेन्शन घेऊन घेऊन वेडा होऊन जाईल। माझी एक मैत्रीण स्ट्रेस मॅनेजमेंटचे कोर्सेस घेते, तिकडे जातोस का? नाही नाही, नको नको, हे असले कोर्सेस वगैरे नको, नुसते फुकट पैसे द्यावे लागतात त्यांना, बाकी काही करत नाहीत ते। त्याच्यापेक्षा ना आपण शंतनूला लिव्ह इन विथ शांतीमध्ये पाठवूया। काय? लिव्हिंग विथ कोण? शांतीमयी, ह्या केंद्राच्या संचालक आणि मालक। तिथे 8 दिवसाला पाठवलं ना की बघ कसं छान आयुष्य जगेल तो तिकडे। एकदम शांत वाटेल त्याला, तणावातून मुक्त होईल, तणाव त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही। तिथे गेला ना की बघ मोठ्या मोठ्या समस्यांना तोंड कसं द्यायचं, मनाला स्ट्रॉंग कसं बनवायचं हे तो शिकून येईल। नाही, ते सगळं ठीक आहे, पण 8 दिवस मी लिव्ह इन मध्ये राहायचं, थोडं कसं वाटतंय ऐकायला? हो ना, मी स्टेटस जरी टाकला तरी लोकांना वाटेल आमचं तुटलं। म्हणजे फक्त नावासाठी याला पाठवायचं नाही का? शंतनू, तू तिकडे जाऊन आलास ना की बघ तुला कसं वाटेल ते। काय निर्मळ परिसर तिकडचा, शुद्ध, शांत, आणि शांतीमयी म्हणजे साध्वी सारख्या आहेत। अरे तू येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला हसत हसत तोंड देशील। हे तुम्ही माझ्याकडे बघून काय म्हणताय? कारण तू एक मोठी समस्या आहेस ना सासूबाई। नो, लेट हिम गो। उगाच तुम्ही दोघी मिळून ना त्याच्या आयुष्यात तणाव निर्माण करू नका। बरं ठीक आहे, पाठवू त्याला आपण तिकडे त्या लिव्ह इन मध्ये। पण शंतनू, तू तयार आहेस ना? तुम्ही आता मला हिमालयात पाठवलत ना तरी जाईन मी। या बघ, या आत्ता 2 बुकिंग झाल्यात, हां, या तुझ्याजवळ ठेव। आणि ऐक ना, आता काही दिवस ना मी सुट्ट्यांवर जाणार आहे, म्हणजे बॉसने अजून कन्फर्म केलं नाहीये, पण होईलच ते। सो म्हणून हे या पूर्ण आपल्या या बुकिंगचंच डिटेल आहे सगळं, ठीक आहे? नीट ठेव तुझ्याजवळ, ओके? थँक्यू। हां, थँक्यू। मिस्टर शंतनू। येस सर। कुठे असतं? नाही, तुमचं लक्ष कुठे असतं? लक्ष म्हणजे इथेच, कामातच लक्ष असतं। कामातच असतं?
50 जणांचं ग्रुप बुकिंग तुम्हाला दिलं होतं. फक्त 20 जणांचं बुकिंग कन्फर्म झालंय. बाकीचे बुकिंग्स कोण कन्फर्म करणार आहे? माय बॅड सर, माय बॅड. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. सध्या माझ्याबरोबर ना हाच प्रॉब्लेम होतोय सर. काही लक्षातच राहत नाही माझ्या, माहिती नाही का. म्हणजे मी इतका प्रयत्न करतो असं कॉन्सन्ट्रेशन करायचं, पण होतच नाही सर माझ्याकडनं. मी काय करू? नाही सांगा ना, मी काय करू? माझी सुट्टी कन्फर्म करा ना सर. नाही सर प्लीज सर. नाही काय करतात मला? नाही आता या केसमध्ये तर मुळीच शक्य नाहीये. सर काय हो? का शक्य नाहीये? हो, तू इथे काय करतेस? अरे तूच म्हणालास ना बॉस सुट्टी देत नाहीयेत म्हणून आले बोलायला. मिस्टर शंतनू, हे ऑफिस आहे, शाळा नाहीये. त्यामुळे शाळेत पॅरेंट्सना आणतात तसं बायकोला काय तुम्ही इथे बोलवलंय? आणि तुम्ही सुद्धा शंतनूने फोन केला आणि तुम्ही उठून सरळ ऑफिसला आलात. हो बॉस सर, असं काय करताय? तुम्हाला तर माहितीये ना, बायको ही फक्त काही काळासाठी पत्नी असते आणि अनंत काळासाठी ते हे असते. ते काय ते माता. येस, माता असते. मग तुम्हाला पण पत्नी आहे ना, मग तुम्हालाही माहितीच असेल. माझी बायको हो. माझी बायको अनंत काळासाठी माझी पत्नी नाहीच आहे. मग असली तर ती फक्त माता आहे, ती सुद्धा सावत्र. तुम्हाला सांगतो, खूप छळते हो मला. बापरे, खूप छळते. म्हणून मी कधी सुट्टीच घेत नाही. सर तुम्ही एक काम करा सर. तुम्ही पण चला माझ्या बरोबर. आपण दोघे अध्यात्म करू आणि शांत होऊन जाऊ सर. नाही मिस्टर शंतनू, आपण दोघं गेलो तर आपलं ऑफिस शांत होईल, कायमचं शांत होईल. ठीक आहे, मग मी पण नाही जात. गप रे, हेल्थ कम्स फर्स्ट. सर मी तुमच्या समोर पदर पसरते, पण माझ्या नवऱ्याला सुट्टी द्या. पण पदर कुठे? बरं थांबा, हे बघा ओढणी पसरते. प्लीज याला सुट्टी द्या. रात्रभर झोपत नाही तो. आणि इकडे येऊन झोपा काढतो. सांगतो मिस्टर शंतनू, हे रात्री बिंज वॉचिंग. नाही, बिंज वगैरे काही वॉचिंग करत नाही तो. अहो त्याला झोप लागत नाही. रात्रभर त्याचे डोळ्याचे सतार उघडे असतात. इकडनं तिकडे कुशीवर वळत असतो तो. मी तुम्हाला सांगते बॉस सर, त्याच्या मनाला शांतता नाहीये, चित्त थाऱ्यावर नाहीये आणि समाधान नाहीये. आणि हे सगळं असल्यामुळे त्याचं कामातही लक्ष नाहीये. आणि एका आध्यात्मिक कोर्सला जाऊन जर हे सगळं त्याला मिळणार असेल तर काय हरकत आहे? तुमच्या फायद्याचं आहे ना बॉस सर. ठीक आहे, देतो मी सुट्टी. पण मला सांगा, नक्की आश्रमातच जाणार आहेत ना? नाहीतर जाल दोघे कुलू मनालीला? हो सर, असं कसं शक्य आहे? बघा, आपण आपल्या सोशल मीडियावर कनेक्टेड आहोतच ना. म्हणजे आम्ही जर असं कुठे गेलो तर तुम्हाला फोटो दिसतीलच आमचे. ठीक आहे, जा शंतनू, झेले अपनी जिंदगी. आल्यावर जोमाने काम करा, बिझनेस वाढवा, प्रगती करा. माझी जा, सुट्टी दिली तुम्हाला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अगं सुनबाई, आटप लवकर. शंतनू कधी तणावमुक्त होऊन येईल घरी? खरंच होईल का हो तणावमुक्त? प्रश्नच नाही. अगं वरचे पवार गेले होते ना, त्यांच्याकडे बघ. त्यांच्या बायकोनी लाटणं जरी फेकून मारलं त्यांच्यावर तरी ते असे एकदम शांत असतात. वाव, तसं झालं तर किती बरं होईल ना. हो, छानच होईल. पण मी तुला मिसळ करायला सांगितली होती ना आज. आणि काय किती बारीक चिरून ठेवलायस तू कांदा. शंतनूला अजिबात आवडत नाही. नाही ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी बारीकच चिरला होता. नाही म्हणजे जाड चिरला होता, पण तुम्ही दिसलात ना आणि माझी सुरी फास्ट चालायला लागली. हो का? बरोबर मला बघितलं तुझी सुरी आणि तुझं तोंड फास्ट चालायला लागतं नाही. पण एक सांगून ठेवत्या, आता स्वतःला आवर घाल. शंतनू घरी आल्यानंतर मला कुठली कटकट नकोय. सासूबाई, मला काय वाटतं माहितीये का, मला वाटतं तुम्ही पण जायला पाहिजे तिकडे. तुम्हाला पण मनशांतीची खूप गरज आहे. नाही, अजिबात नाही. माझं मन अतिशय शांत आणि स्थिर आहे. फक्त काय होतं माहितीये का, तुला बघितलं ना की अस्थिर व्हायला लागतं. बरोबर आहे ना? समोर संकट उभं राहिल्यावर काय होणार त्याचं बिचारायचं? संकट? हो. माय शांती माय. अगं बाई, हा शंतनू कधी आलास? तुम्ही चिरलेल्या कांद्यावरून भांडत होतात ना तेव्हा. पण आई, मला असं वाटतं की चिरलेला कांदा हे भांडणाचं मूळ कारण कधी असूच शकत नाही. हो. ते फक्त एक निमित्त असतं. हो. आपण आपलं मनचक्षु उघडून पाहिलं तर आपल्याला कळेल.
की हे सगळं मिथ्या आहे. काय 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 बोलतोय? म्हणून सांगते जरा मराठी पुस्तकं वाचत जा. 4 पुस्तकं वाचलीस तर कळेल तुला. भाषा समृद्ध कर. ओके लायब्ररी मॅडम. हा. त्यापेक्षा मला असं वाटतं की अंकिता, तू मनन, चिंतन आणि ध्यान या गोष्टींकडे जास्त लक्ष दे. हु इज दिस मनन चिंतन ध्यान? फारच कठीण आहे होईचं. हो, मला असं वाटतंय की आपण अंकिताचं सुद्धा मन स्थिर करायला हवं. फार भरकटली आहे ही पोर. हो 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 गुरुजी. असो, आता माझी स्नानाची वेळ झाली. आलोच. शंतनू, स्नानासाठी पाणी काढून देऊ का? नको नको, स्नानाच्या वेळी असा मोह अजिबात नको. आता स्नानाच्या वेळी कुठला आलाय मोह? अर्धांगिनीकडनं पाठीला साबण लावून घेण्याचा. आणि एकदा का असा मोह झाला की माणूस घसरतो आणि मग त्याचं अधःपतन सुरू होतं. वा 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 वा. काय 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 काय? हा शब्द मी शांतीमाईकडनं शिकलोय. शांतीमाई. तर मला सांगायचं हेच आहे की मला आता अशा क्षुल्लक इच्छांना नियंत्रित ठेवायचंय. वा. येतो हा? हो. आलोच. या. माय शांतीमाई. शांती. माय शांतीमाई. एक मिनिट. अशा इच्छांना नियंत्रित ठेवायचं म्हणजे असं काय वागतोय हा? बरोबर आहे त्याचं. तणावमुक्त होऊन आलाय तो. अगं एक साबण सुद्धा तणावाचं कारण होऊ शकतं. नाही हो, पण आधी असं नव्हता तो. आधी कित्येक वेळा मी साबण लावून देते पाठीला असं म्हटल्यानंतर 2-3 वेळा घसरून पडायचा. पण आता हे काय असं? आता त्याला घसरायचं नाहीये, त्याला त्याचं मन स्थिर ठेवायचंय. शांतीमाय शांतीमाय शांतीमाय. नाही 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 नाही, हा काहीतरी गेम आहे. शंतनू, किती दिवसांनी ना? काय किती दिवसांनी अंकिता? किती दिवसांनी असं भेटतोय ना आपण. तुला माहितीये, मला तुझी खूप आठवण आली. मला करमतच नव्हतं. माझं मन असं बेचैन होत होतं. हेच हेच मी माझं हेच तर संपवायचंय आपल्याला. देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. मी कोण, तू कोण, हा सगळा संभ्रम आहे अंकिता. ज्या दिवशी मी कोण आहे हे आपल्याला कळेल ना, त्या दिवशी आपला सगळा तणाव असाच दूर होईल. ठेविले अनंते तैसेची राहावे, तैसेची राहावे. आता हा अनंत कोण आहे? अनंत नाही ग वेडी, अनंते. अनंते म्हणजे या सृष्टीचा पालनहार. या गाद्या गिरद्या हे सगळं आपण आपल्या सुखसोयींसाठी बनवलंय. पण जो माणूस मनाने सुखी असतो तो साध्या धोंड्यावर सुद्धा शांतपणे आनंदात झोपू शकतो. या सगळ्या व्यर्थ गोष्टींमध्ये आपण फार तणाव निर्माण करून ठेवलाय. पण आपण जर आपल्या तणावाचं मूळ कारणच संपवलं तर आपला तणाव सहज दूर होईल. बस बस, माझं डोकं दुखायला लागलंय. थांब. मला असं वाटते की आपल्या दोघांवर निद्रा देवी प्रसन्न होते. आपण निद्राधीन होऊया. शुभरात्री. माय शांती माय, माय शांती माय, माय शांती माय, माय शांती माय. काय माणूस आहे हा? घ्या राणी सरकार, कॉफी घ्या. थँक्स. काय ग, आज कॉफी करायला सुद्धा लवकर उठली नाहीस. जागरण झालेलं दिसतंय. चला, म्हणजे लवकरच आम्हाला गुड न्यूज मिळणार आहे. तर टंटन बघितलंस,
तणावमुक्त झाल्यामुळे माझा पिलू कसा रिफ्रेश झालाय आता. डोमलाचा रिफ्रेश. सासूबाई गोरच झोपला होता तो रात्रभर. अच्छा, म्हणजे तर शांत झोप लागायला लागले तर त्याला. वा 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 वा. पण मग तू का जागरण करत होतीस? कारण तो सेम तुमच्यासारखा घोरतो. 3 वेळा त्याचा नाक दाबलं मी, पण नाही थांबला गोरायचा. हे एक बरं झालं नाही. नाही म्हणजे तुला तर सकाळी सकाळी उठवायला यायला नको मला. सुनबाई सुनबाई करून माझा घसा जातो, पण तू काही लवकर उठत नाहीस. पण तुमच्या अलार्मची सवय झाली ना आता मला. काय म्हणालीस? नाही काही नाही. हा काय करून ठेवलंय तो सासूबाई तुम्ही हे? काय? शंतनू त्या माईंकडे गेला आणि शंतनू बाबा झालाय. हिमालयात जाईल कधी असं वाटतंय मला. काय सांगतेस काय? मला कधीपासून असं वाटायचं की माझा शंतनूचा हिमालयासारखा व्हायला हवा. शांत, निश्चिंत, कुठल्याही वादळाला तोंड देणारा. आता त्या बॉसला म्हणावं दे किती त्रास द्यायचा तुला ते. सासूबाई प्लीज हो, काहीही बोलू नका. अगं आधीच माझं डोकं सटकतंय. कॉफी पी मग पटकन. हे बघा, प्रत्येकाला दिलेलं काम दिवसभरात पूर्ण व्हायलाच हवं, नाहीतर मला 50,000चं नुकसान होईल. आणि जर मला नुकसान झालं ना, मग प्रत्येकाच्या पगारातनं कापून घे ना. चला निघा. अरे वा, भविष्य सांगणारे बुवा आमच्या ऑफिस मध्ये आले आहेत. वा, छान छान बुवा. पोपट कुठे तुमचा? काय बोलताय महोदय तुम्ही? अहो तुम्ही ओळखलं नाही मला? मी शंतनू. शंतनू? अहो हे काय म्हणजे फॅन्सी ड्रेस मधनं थेट ऑफिसला आलात की काय? विनोद विनोद. अहो महोदय, हीच आपली खरी संस्कृती आहे. आपण पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागून आपलं खरं वैभव विसरलोय हो. हे बघा, आपल्या ऑफिसमध्ये संस्कृतीही नाही आणि वैभवही नाहीये. तुम्ही तुमचं सांगा. त्याला का मनावरचा ताण कमी? माय शांती माय, आता सगळं नीट आहे. मग मस्त झालं. बघा, आपले ते सिंगापूरचे क्लायंट्स आहेत, त्यांना अर्जंट मीटिंग हवी आहे. तुम्ही ती मीटिंग अटेंड करा, नाहीतर लाखोंचं नुकसान होईल आपलं. लाखोंची असे ना का उलाढाल. एकदा श्वासांनी काय सोडले आपले कंकाल, तर कुत्र सुद्धा विचारणार नाही आपले हाल. म्हणजे महोदय म्हणजे ही मोह माया सोडा. मोहमाया सोडून देऊ? मोहमाया सोडली तर तुमचा पगार कुठून देऊ? महोदय पगार काय आहे? पगार नश्वर आहे. दर महिन्याला येतो, दर महिन्याला जातो. शंतनू, आम्ही चौकशी करायला आलो. वेळ लागलाय का? बोलतोय. हाय, या ना या. आम्ही चौकशी करायला आलोय. हा बोला. धन्यवाद. फारच छान वाटलं तुम्ही आलात. पण आता मी बरं आहे. पूर्वी नव्हतो, जरा तब्येत खराब असायची. पण आता मी भक्तीत लीन झालोय, त्यामुळे कसलीही कुरबुर नाही. मिस्टर शंतनू, ते तुमची चौकशी करायला नाही आले आहेत, टूरची चौकशी करायला आलेत ते, है ना? हो, आम्हाला डेस्टिनेशन वेडिंग करायचंय आणि तेही आउट ऑफ इंडिया. हो, आमचं ठरलंय. विधी जर्मनी, रिसेप्शन इंग्लंड आणि हनीमून न्यूझीलंड. नाहीतर एखादं तुम्ही डेस्टिनेशन सुचवलं तरी चालेल. अल्टिमेट डेस्टिनेशन इज स्मशान. आणि मग सरळ वैकुंठ. हो, काय बोलताय ते? खरं काय तेच बोलतोय. सोडा संसाराचा भवसागर, करा हरिनामाचा जागर. हे विश्व म्हणजे विकरांचे आगर, का भुललासी व्यर्थ पामर. माय शांती माय, माय शांती माय. अहो, ते डेस्टिनेशन ऑफ बुकिंग गेले. शंतनू, तुझ्यात नाही, तुला काही नाही. तुझ्या घरच्यांशीच बोलणार आहे मी. शंतनूच्या बॉसचा फोन. हा सर बोला.
काही बोलायची सोयच ठेवली नाहीये तुम्ही. अहो कोणता शंतनू पाठवला तुम्ही ऑफिसला? अहो मनावरचा ताण कमी करायला दिली होती ना सुट्टी. माझाच ताण वाढवतोय हो. सकाळपासून भक्ती, माया, वैभव अशी ऑफिसमध्ये नसलेल्या स्टाफची नावं घेतोय आणि आलेल्या क्लायंटला सरळ वैकुंठाला पाठवतोय. नाही नाही नाही, हे बघा हे असं चालणार नाहीये. तुम्ही त्याला समजावा त्याला, नाहीतर मी त्याला कामावरनं कमी करेन. नाही मी बोलते त्याच्याशी. तुम्ही त्याला फोन द्या. हा या. हा बोला देवी, काय झाले? शंतनू तू हे काय करतोयस? नोकरी जाईल तुझी. देवी नोकरी काय? नोकरी नश्वर आहे. काय? अरे उपाशी राहावं लागेल मग. उपवास हा आपल्या तब्येती करता, आपल्या मना करता हरभरा असतो. तो मनाला, तब्येतीला शांत ठेवतो. जाऊ दे, तू फोन ठेव तू आधी. बर ठेव म्हणाली. घ्या. माय शांती माय. असं काय वागतोय यार?